नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 5वीच्या गणित विषयाच्या दुसऱ्या प्रकरणाविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दुसरं प्रकरण आहे संख्या ज्ञान। इयत्ता 1ली ते 4थी मराठी भाषेतून गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दशमान संख्यालेखन पद्धतीमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0 हे देवनागरी अंक वापरून गणिताचं शिक्षण घेतले आहे। आता यावर्षी इयत्ता 5वी पासून मराठी भाषेतून गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दशमान संख्यालेखन पद्धतीमध्ये या ठिकाणी दिलेले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 0 हे आंतरराष्ट्रीय अंक वापरून गणिताचे शिक्षण घ्यायचे आहे। या चौकटीमध्ये ते आपल्याला अतिशय व्यवस्थित मांडून दाखवलेले आहेत। वरच्या आडव्या ओळीमध्ये पांढऱ्या रंगामध्ये देवनागरी अंक आहेत आणि दुसऱ्या आडव्या ओळीमध्ये आंतरराष्ट्रीय अंक पिवळ्या रंगामध्ये आहेत। देवनागरीतला 1, त्याखाली आंतरराष्ट्रीय अंकातला 1। आपण त्याला इंग्रजीतला सुद्धा म्हणतो, समजण्यासाठी इंग्रजी म्हणायला हरकत नाही, पण आपल्या पुस्तकामध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये त्याला आंतरराष्ट्रीय अंक म्हणायचं आहे। बघा, या ठिकाणी 2 आणि 2, 3 आणि 3 मध्ये बरंचसं साम्य आहे। 0 यात पण साम्य आहे। बाकी 1, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या अंकांमध्ये बराच बदल आहे। हा काळजीपूर्वक आपण लक्षात घेतला पाहिजे। बऱ्याच वेळा विद्यार्थी संख्या लिहिताना 5वी पासून पुढे काही अंक आंतरराष्ट्रीय आणि काही अंक देवनागरी वापरतात, तर त्यामुळे उत्तरे चुकतात। त्यामुळे आपण यापुढे इथून पुढे काळजी घ्यायची आहे की देवनागरी अंक वापरायचे असतील तर फक्त देवनागरीच वापरावेत आणि आंतरराष्ट्रीय अंक वापरायचे असेल तर फक्त आंतरराष्ट्रीय वापरावेत। मात्र शिक्षण घेताना किंवा वहीत लेखन करताना, प्रश्नपत्रिका सोडवताना उत्तर आपण आंतरराष्ट्रीय अंकातच लिहायची आहेत। दशमान संख्यालेखन पद्धतीमध्ये 0 ते 9 हे अंक, हे 10 अंक वापरून संख्या कशा लिहायच्या व वाचायच्या हे आपण इयत्ता 4थी पर्यंतच पाहिलं आहे, शिकलो आहोत। संख्या वाचन आणि लेखनाची थोडीशी उजळणी आपण या पाठामध्ये आज करणार आहोत। आंतरराष्ट्रीय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0 या अंकांचा वापर करून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा प्रत्येकी 5 संख्या अंकात व अक्षरांत आपण आता या ठिकाणी लिहिलेल्या बघणार आहोत। बघा, या ठिकाणी प्रथमतः 2 अंकी संख्या दिलेल्या आहेत। या बाजूला संख्या अंकात आहेत आणि त्याच पुढे अक्षरात लिहिलेल्या आहेत। 1.5 म्हणजे 15, 3.7 म्हणजे 37, 4.9 म्हणजे 49, 6.5 म्हणजे 65, 8.7 म्हणजे 87। आता याच पद्धतीने आपण या ठिकाणी 3 अंकी संख्या त्यांचं लेखन आणि वाचन बघणार आहोत। बघा, या ठिकाणी ही 3 अंकी संख्या आहे। 5 हा एकक, 3 हा दशक म्हणजे 3.5 म्हणजे 35 आणि हा आहे 1 हा शतक म्हणजे 1 शतक म्हणजे 100 आणि 35 पुढे लिहिलं 135। त्याचप्रमाणे हे 4 शतक, 3 दशक आणि 7 एकक, 4 शतक 400, 3 दशक आणि 7 37 म्हणजे 437, 6 दशक म्हणजे 6 शतक म्हणजे 600 आणि 4 दशक आणि 9 म्हणजे 49, 649। तसेच या ठिकाणी 965, तसंच या ठिकाणी 897 अशा या 3 अंकी संख्या आहेत।
आणि संख्या वाचताना आणि लिहिताना अडचण येऊ नये म्हणून आपल्याला हा जो तक्ता आहे हा पाठ असायला पाहिजे. आपल्या उजव्या बाजूनी उलट्या क्रमाने वाचत आलं तर ते पाठ होऊन जातं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी. म्हणजे कोणतीही संख्या ही याच क्रमाने मांडलेली असते आणि शेवटचा अंक हा प्रत्येक संख्येतला एकक असतो. शेवटून 2 नंबरचा अंक हा दशक असतो. शेवटून 3 नंबरचा अंक शतक असतो. याप्रमाणे ही मांडणी केलेली असते. म्हणजेच प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत त्याच्या स्थानावरून आहे. म्हणजे हे प्रत्येक संख्येतील अंकाची स्थानं ही आपली पाठ असायला हवी, तर आपल्याला संख्या वाचताना अडचण येत नाही. आता आपण या ठिकाणी 4 अंकी संख्यांचा विचार करणार आहोत. 4 अंकी संख्यांमध्ये उजवीकडून उलट्या क्रमाने बघितलं तर शेवटचा अंक आहे तो असतो एकक स्थानचा. त्यानंतर असतो तो दशक स्थानचा अंक. त्यानंतर असतो शतक स्थानचा अंक. त्यानंतर असतो हजार स्थानचा अंक. म्हणून 7 हे हजार स्थानी आहेत म्हणजे 7,000. 1 हा शतक स्थानी आहे. 1 म्हणजे 100 म्हणजेच 100 म्हणजेच मांडताना 100 आपण लिहितो किंवा म्हणतो 100. आणि 3 दशक 5 म्हणजे 35. 7,135. त्याचप्रमाणे 9,437. 9,437. 3,649. 3,649. 2,905. 2,905. 8,097. 8,097. या ठिकाणी 0 आहे म्हणजे शतक स्थानी 0 असल्यामुळं शतक स्थानचा या ठिकाणी उल्लेख येणार नाही. थेट हजार स्थानचे 8,000 आणि दशक एकक स्थानचे 97 या पद्धतीने. आता आपण या ठिकाणी 5 अंकी संख्या लेखनाचा तक्ता याचा थोडासा विचार करूयात. आपण मागाशी बोलल्याप्रमाणेच उजव्या बाजूने उलट्या क्रमाने स्थानांचा क्रम असतो. एकक, दशक, शतक, हजार आणि आता 10,000. 1000 आणि 10,000 या दोन्हींची मिळून संख्या वाचून तिला हजार म्हणायचं असतं. म्हणजे 6 10,000 आणि 7 म्हणजे 67. 67,000. 135. 29,437. 29,437. त्याचप्रमाणे या ठिकाणी तिसरी संख्या आहे. 1000 आणि 10,000 स्थानी 1 आणि 3 आहे. तर 13,644. 13,644. इथे आहेत 92,909. 92,909 आणि शेवटची संख्या आहे 58,092. 58,092. आता या ठिकाणी आपण 6 अंकी संख्यांचा विचार करणार आहोत. आपल्याला माहीतच आहे संख्यांची स्थानं, अंकांची स्थानं किंवा अंकांची स्थानिक किंमत ज्या कोष्टकावरून ठरते ते कोष्टक ही शेवटची संख्या एकक स्थानी, त्यानंतर दशक स्थान, त्यानंतर शतक स्थान, त्यानंतर हजार स्थान, त्यानंतर 10,000 स्थान आणि नंतर लक्ष स्थान किंवा लाखाचं स्थान म्हणतात. तर 2,67,135. 2,67,135. 3,29,037. 3,29,037. पुढे आहेत 8,10,654. 8,10,654. पुढे आहेत 7,92,909. 7,92,909. 4,08,092. 4,08,092. अशा या ठिकाणी आपण 6 अंकी संख्यांचं सुद्धा वाचन या ठिकाणी केलेलं आहे. देवनागरी संख्या चिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा या प्रकारचा स्वाध्याय या ठिकाणी आहे. त्याचा आपण आता विचार करूयात. तो स्वाध्याय सोडवूयात. बघा
पहिल्या रकान्यामध्ये उभ्या रकान्यामध्ये देवनागरी संख्या चिन्हांमध्ये संख्या लिहिणार आहोत आपण. त्यानंतर मधल्या रकान्यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या लिहिणार आहोत आणि त्यानंतर तिसऱ्या आणि शेवटच्या रकान्यामध्ये संख्यांचं अक्षरी लेखन करणार आहोत. बघा, देवनागरी संख्या दिलेली आहे 2359. तीच आपण आंतरराष्ट्रीय अंकांमध्ये लिहितोय बघा 2359 आणि तिचं अक्षरी लेखन करतो आहोत 2359. त्याचप्रमाणे वरीलप्रमाणेच आता 5 अंकी संख्या दिलेली आहे 32,576. तिचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात बघा कशी लिहिली गेलेली आहे 32,576. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात संख्या लिहिताना कुठेही देवनागरी संख्या चिन्ह डोकावत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तीच संख्या अक्षरी लिहिलेली आहे 32,576. बघा, आता आपल्याला या ठिकाणी आधी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात संख्या दिली 67,859. तीच आपल्याला देवनागरीमध्ये अशी लिहावी लागते 67,859. आणि तीच संख्या आता अक्षरी लिहायची आहे ती शेवटच्या रकान्यामध्ये 67,859. आता आपल्याला प्रथम देवनागरी संख्या दिली ती आहे 1034. तिचं आंतरराष्ट्रीयमध्ये या पद्धतीने लिहिली जाते आणि अक्षर लिहिताना या पद्धतीने 1034. आता शेवटचं उदाहरण या ठिकाणी आहे ते सोडवूया. प्रथमतः आपल्याला या ठिकाणी अक्षरी संख्या दिली बघा 27,855. तीच आपण प्रथमतः देवनागरीमध्ये 27,855 अंकामध्ये लिहिलेली आहे देवनागरी अंक वापरून. आता तीच संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वापरून लिहिलेली आहे. आता या आपल्या समोर आणखी एक प्रश्न आहे बघा, तो वाचूयात आपण. प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा. या ठिकाणी पुन्हा एक तक्ता आलेला आहे. याच्यामध्ये पहिल्या रकान्यामध्ये तालुका, दुसऱ्या रकान्यामध्ये त्या तालुक्याने बनवलेल्या पिशव्यांची संख्या आणि तीच पिशव्यांची संख्या आपण अक्षरात लिहिणार आहोत. पहिल्यांदा कोपरगाव तालुक्याने कागदी पिशव्या बनवलेल्या आहेत 12,740. शेवगाव तालुक्याने कागदी पिशव्या बनवलेल्या आहेत 28,095. कर्जत तालुक्याने 31,608 पिशव्या बनवलेल्या आहेत. संगमनेर तालुक्याने 10,972 कागदी पिशव्या बनवलेल्या आहेत. नगर तालुक्याने 14,009 कागदी पिशव्या बनवलेल्या आहेत. आणि या सर्व तालुक्यांनी या पिशव्या किराणा दुकानदारांना आणि भाजी विक्रेत्यांना दिलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत या आपण अक्षरांमध्ये लिहिणार आहोत. पहिल्यांदा कोपरगाव तालुक्याने जी पिशव्यांची संख्या बनवलेल्या आहेत 12,740 त्या आपण अक्षरी लिहिलेल्या आहेत. आता शेवगाव तालुक्याच्या 28,095 हे आपण अक्षरी लिहिले आहेत. त्यानंतर कर्जत तालुक्याची पिशव्यांची संख्या 31,608 ही सुद्धा आपण अक्षरी लिहिलेली आहे. त्यानंतर संगमनेर तालुक्याची कागदाच्या पिशव्यांची संख्या 10,972 ही आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. त्यानंतर नगर तालुक्याने ज्या पिशव्या बनवलेल्या आहेत त्यांची संख्या 14,009 ही सुद्धा आपण या ठिकाणी अक्षरी लिहिलेली आहे. यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, एकूण किती रुपये होतील ते सांगा किंवा ते लिहा. 1,000 रुपयाच्या 20 नोटा आहेत, 100 रुपयाच्या 5 नोटा आहेत आणि 10 रुपयांच्या 14 नोटा आहेत. तर आपल्याला या एकूण रकमेचे किती रुपये आहेत ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे किंवा लिहायचं आहे. 1,000 रुपयाच्या 20 नोटा
म्हणजेच ते होतात 20,000 रुपये. 100 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे ते होतात 500 रुपये. 10 रुपयाच्या 14 नोटा म्हणजे 14 आहे 140, ते होतात 140 रुपये. एकूण रुपये किती होतात त्यासाठी आपल्याला बेरीज करावी लागेल. मग बघा, या संख्या, ही रक्कम जी आलेली आहे ती आपण एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक, हजाराखाली हजार, 10,000खाली 10,000 या पद्धतीने मांडलीच पाहिजे. आणि तरच आपल्याला बेरीज करणं सोपं जातं आणि तरच उत्तरसुद्धा अचूक येतं. मग बघा, एकक स्थानी तीनही ठिकाणी शून्य आहेत, तिन्ही शून्यांची बेरीज 0 रुपये येईल. त्यानंतर दशक स्थानी 0, 0 आणि 4 म्हणजे ते उत्तर येईल 4. शतक स्थानी 0, 5 आणि 1 आहेत आणि मग म्हणजे 5 आणि 1ची बेरीज इथे 6. आणि हजार स्थानी फक्त 0 आहेत वर एका संख्येत, ते तिथे मांडलेले आहेत आणि शेवटी 2 ते मांडलेले आहेत. म्हणजे एकूण रक्कम आहे 20,640 रुपये. यात 4, 5, 0, 3 आणि 7 हे अंक एक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा. प्रथम आपण सर्वात मोठी 5 अंकी संख्या लिहिणार आहोत. सर्वात मोठी संख्या लिहिताना दिलेले अंक हे त्यांच्या किमतीच्या उतरत्या क्रमाने मांडले की आपोआप सर्वात मोठी संख्या मिळते. आता या ठिकाणी 4, 5, 0, 3, 7 मध्ये सर्वात मोठा अंक आहे 7, त्याहून लहान अंक आहे 5, त्याहून लहान अंक आहे 4, त्याहून लहान अंक आहे 3 आणि त्याहून लहान अंक आहे 0. म्हणजेच बघा, दिलेल्या अंकांच्या उतरत्या क्रमाने मांडणी केली की सर्वात मोठी संख्या तयार होते 75,430. आता सर्वात लहान संख्या 5 अंकी तयार करायची आहे. सर्वात लहान संख्या तयार करताना नेहमी ध्यानात ठेवायचं, दिलेल्या अंकांमध्ये 0 नसेल तर चढत्या क्रमाने अंक मांडून टाकले की आपल्याला सर्वात लहान संख्या मिळून जाते. परंतु जर दिलेल्या अंकांमध्ये 0 असेल तर 0 नेहमी 2 नंबरला लिहायचा, दुसऱ्या क्रमांकावर लिहायचा आणि पहिल्यांदा 0पेक्षा मोठी संख्या जी असेल ती पहिल्यांदा लिहायची, नंतर 0 लिहायचा आणि नंतर प्रथम क्रमांकाला जी संख्या लिहिली तिच्यापेक्षा मोठी संख्या, नंतर त्याहून मोठी असं क्रमाने लिहित जायचं. तर बघा, या ठिकाणी सर्वात लहान जरी 0 होता पण आपण 0पेक्षा मोठा 3 लिहिला, नंतर दुसऱ्या क्रमांकावर 0 घेतला, नंतर 4, नंतर 5 आणि नंतर 7 घेतलाय आणि तयार झालेली संख्या आहे 30,457. गाव व त्या गावाची लोकसंख्या या ठिकाणी दिलेली आहे आणि या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, या ठिकाणी तक्ता आलेला आहे. तर या तक्त्यामध्ये तळा या गावाची लोकसंख्या आहे 40,642, गगनबावडाची लोकसंख्या आहे 35,777, बोदवड गावाची लोकसंख्या आहे 91,256, मोरेगावची लोकसंख्या आहे 87,012, भामरागडची लोकसंख्या आहे 35,950, वेल्हेची लोकसंख्या आहे 54,497, आष्टीची लोकसंख्या आहे 76,201, वाशीची लोकसंख्या आहे 92,173 आणि मोरवाडाची लोकसंख्या आहे 85,890. तर यावर पहिला प्रश्न आपल्याला आहे, सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते? आता बघा, निरीक्षण करा तक्त्याचं. सगळ्याच संख्या या 5 अंकी आहेत. मग 5 अंकी असल्यामुळे 10,000 स्थानच्या अंकांचं निरीक्षण करायचं आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अंक आहेत आणि त्यात जो मोठा अंक असेल ती संख्या सर्वात मोठी असणार आहे, ते गाव सगळ्यात जास्त लोकसंख्येचे असणार आहे. बघा, 4, 3, 9, 8, 3, 5, 7, 9, 8 म्हणजे या ठिकाणी 9 हा सगळ्यात मोठा अंक आहे आणि तो कोणत्या संख्येत आहे पहा, बोदवड गावच्या लोकसंख्येत आहे आणि वाशी गावच्या लोकसंख्येत आहे. म्हणून 2 ठिकाणी 9 समान आल्यामुळं त्याच्यानंतर 1000 स्थानच्या अंकांची आपल्याला तुलना करावी लागणार आहे. तर बोदवडमध्ये 1000 स्थानी 1 आहे आणि वाशीमध्ये 1000 स्थानी 2 आहे. म्हणजे 2 हा मोठा आहे 1 पेक्षा, म्हणून बोदवड आणि वाशी यामध्ये बोदवड या गावची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. म्हणजे दिलेल्या संपूर्ण तक्त्यामध्ये वाशी या गावची लोकसंख्या सर्वात जास्त आहे, ती आपण या ठिकाणी लिहूयात. यानंतर दुसरा प्रश्न आहे, मोरवाडा आणि मोरेगाव या 2 गावांपैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे? बघा, मोरेगावची आहे 87,012 आणि मोरवाडाची आहे 85,890.
या ठिकाणी 10,000 स्थानी दोन्हीकडे 8 आहे, समान आहेत. म्हणून त्यानंतर 1000 स्थानची संख्या अंक 7 आणि 5. मोरगावमध्ये 7 आणि मोरवाडामध्ये 5 आहे. मग 7 आणि 5 यामध्ये मोठा आहे 7. म्हणून 87,012 ही 85,890पेक्षा मोठी संख्या आहे. म्हणजेच मोरेगावची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे. हे उत्तर आहे. या ठिकाणी सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणतं आणि त्याची लोकसंख्या लिहायची आहे. पुन्हा तक्त्याचं निरीक्षण करूया. 10,000 स्थानी सर्वात लहान अंक कोणत्या ठिकाणी आहे, कोणता आहे? तर निरीक्षण केला तर असं दिसतं की गगनबावडा आणि भामरागड या ठिकाणी 10,000 स्थानी 3 हे अंक आहेत दोन्ही ठिकाणी, आणि ते दिलेल्या संख्यांमध्ये सर्वात लहान आहेत. परंतु 3 हे दोन्ही 3 समान आहेत. मग त्यानंतर 1000 स्थानचे अंक बघूयात, ते 5 आहेत दोन्ही ठिकाणी, म्हणून तरी पण समान वाटते. म्हणून त्यानंतरचा अंक शतक स्थानचा या ठिकाणी 7 आहे आणि या ठिकाणी 9 आहे. आणि 7 आणि 9 मध्ये आपल्याला लहान संख्या 7 आहे. म्हणजे सर्वात कमी लोकसंख्या असलेलं गाव आहे गगनबावडा आणि त्याची लोकसंख्या आहे 35,777. उत्तरामध्ये आपण लिहिलेली आहे.